मला श्री शनिदेवांची भेट घ्यायची आहे आणि ती भेट तुम्हीच घडवून आणू शकता। मला त्यांची क्षमा मागायची आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे। गुरुदेव, आत येऊ का? या राजन। प्रणाम गुरुदेव। शुभम भवतु। गुरुदेव, मी आपल्याला भेटायला आलो। त्या दिवसात काही घटना घडल्या, काही प्रश्न आहेत, आपल्यासोबत बोलावं असं वाटलं। मीही तोच विचार करत होतो की आपल्याला भेटावं आणि एक महत्त्वाचं सांगावं। सांगा गुरुदेव। पण एका गोष्टीने मी अस्वस्थ आहे। आपण सांगितलं होतं की शनिदेवांची भेट होईल, पण ते अजून भेटले नाही। माझं पुन्हा काही चुकलं का? राजन, एक अशुभ वार्ता आहे। श्री शनिदेव तुम्हाला भेटून गेले। नाही गुरुदेव, कधी, कुठे, केव्हा? हे शक्य नाही गुरुदेव। मी तर त्यांचीच प्रतीक्षा करतो आहे। राजन, तुम्ही दानधर्म करत होतात तेव्हा श्री शनिदेव येऊन गेले। पण ते मला नाही भेटले गुरुदेव। तुमच्या गळ्यातली माळ श्री शनिदेवांनी तुमच्याकडे मागितली, आठवा राजन। मला तुमच्या गळ्यात असलेली ती माळ हवी आहे। ही माळ? हा। अहो, आपण काय मागत आहात? महाराज जे सोनं देत आहेत त्याचा स्वीकार करावा। प्रधानजी, मला ती महाराजांच्या गळ्यात असलेली माळच हवी आहे। महाराज, आपण मला ओळखलं नाही? नाही, पण मला हे समजलं नाही, इतकं धन सोडून तुम्ही ही माळ का घेतली? नंतर समजल तुम्हाला। असं का गुरुदेव? ही श्री शनिदेवांची लीला आहे। मी तर त्यांचं भव्य स्वागत करणार होतो। राजन, तो त्यांचा निर्णय आहे। त्यांनी कुठे, कधी, कसं जायचं ते। असं व्हायला नको होतं। मलाही हे अनपेक्षित होतं राजन। याचा अर्थ त्यांचा माझ्यावरचा राग अजून गेलेला नाही। त्यांचं स्मरण असू द्या, त्यांची कृपा व्हावी अशी आपण प्रार्थना करूया। पण राजन, श्री शनिदेवांनी रूप बदलून तुमच्या गळ्यातली माळ मागितली, त्या निमित्ताने ते तुमच्याशी बोलले। हे बघ रेवती, उज्जैनहून जो संदेश आला होता त्यांना आपल्याकडनं हे उत्तर आहे। भेटीच्या तिथीची प्रतीक्षा करू असे यात लिहिलंय। पण आपणच तिथी कोणती असावी याचे एक दोन पर्याय दिले असते तर? पण ते त्यांच्याकडनं यायला हवं। त्यासाठी वेळ लागला आणि विलंब झाला तर? पिताश्री, मी तुमच्याकडे अनुमती मागायला आली आहे। कसली? मी आणि कुसुम सोबत वनात जाणार आहोत। कशासाठी? वनाच्या आत श्री महादेवांचं प्राचीन मंदिर आहे। मी असं ऐकलं आहे की तिथे जाऊन पूजन केलं तर सगळे मनोरथ पूर्ण होतात।
कोणी सांगितलं तुला? राजगुरू आहेत ना, त्यांनी सांगितलं. हे बघ पद्मसेना, आत्ता आम्ही विक्रमादित्य महाराजांच्या माता पित्यांना संदेश पाठवत आहोत. आता तू काळजी वाढेल असं काही करू नकोस. पिताश्री, सोबत सैनिकही असतील नेहमीप्रमाणे, मग काळजी कसली? पद्मसेना, मलाही असं वाटतंय की तू आता कुठे जाऊ नकोस. जिथे श्री महादेवांचं मंदिर आहे तिथे साक्षात नागदेवता निवास करतात. असं असेल तर मुळीच नको. काही विपरीत घडलं तर? नाही घडणार. तुम्ही कृपया माझी ही इच्छा पूर्ण करा. राजन, जे घडून गेलं त्याविषयी बोलून आता तो क्षण काय परत येणार नाही. आपण पुढे जाऊया. हो, आता दुसरा पर्याय नाही. महाराज, आपण जे सांगायला आलो होतो ते जर आपण गुरुदेवांना सांगितलं तर त्याविषयी ते काहीतरी सांगतील. सांगा राजन. गुरुदेव, पार्वती मातेने मला दृष्टांत दिला. राजन, ही खरंच खूप शुभ घटना आहे. अद्भुत लीला आहे ही. त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली. मी तुळजापूर येथे भवानीच्या स्वरूपात स्थानापन्न आहे. तू मला उज्जैन नगरीत घेऊन ये आणि माझी प्रतिष्ठापना कर. मी तुला सहाय्य करेन. आता मी काय करावं गुरुदेव? राजन, आपल्यावर श्री महादेव, श्री पार्वती देवी यांची असीम कृपा आहे. तुम्ही कितीही संकटात असलात तरी सुद्धा त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल हे निश्चित. राजन, तुळजापूरच्या भवानी देवीला आपण सन्मानानं इकडे घेऊन यावं. त्यांच्या प्रतिष्ठापनेची मी तयारी करतो. विक्रम तुझ्याकडे येणार. पद्मसेना तुमच्याकडे येणार. हे बघ, हे सगळे प्रयत्न कशासाठी आहेत हे विक्रमाला नंतर समजेल. पण शनीची वक्रदृष्टी जेव्हा विक्रमावर पडेल तेव्हा सगळा गोंधळ होईल. अशा गोंधळात तू तिथे भवानीच्या रूपामध्ये असणं आणि मी तिथे महाकालच्या स्वरूपात असणं आवश्यक आहे. शनीने आपली अनुमती घेतली आणि आपण त्यांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे एक दिवस तो असा काही चमत्कार करेल की सगळे आश्चर्यचकित होतील. अत्यंत अनपेक्षित अशी परिस्थिती तो तयार करेल. शनी अत्यंत संथपणे त्याचं काम करतो, पण ज्या पद्धतीने तो जाळं फेकतो त्यातून वाचणं अवघड आहे. विक्रमादित्य आणि पद्मसेना यांच्या प्रेमाची कसोटी आहे ही. अहो, पद्मसेना येते. हा, मग तिने सांगितलं होतं ना, तर ती आज निघाली आहे. कुठे? वनात
श्री महादेवांच्या दर्शनाला. म्हणजे याचा अर्थ तू आमचं ऐकणार नाहीस. माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तरी मला जाऊ द्या. पण आमचा जीव इथे टांगणीला लागेल त्याचं काय? पण पिताश्री सैनिक देता आहेत ना सोबत. हे बघ पद्मसेना, विक्रमादित्य महाराजांना जो संदेश पाठवलाय तो लवकरच पोहोचेल. हे सर्व तुझ्या विवाहासाठी सुरू आहे. त्यात आता तू कुठलं विघ्न ओढवून घेऊ नकोस म्हणजे झालं. श्री महादेवांचे दर्शन घ्यायला चालले आहे. काहीही विघ्न येणार नाही. परंतु वाटेत हिंस्त्र पशु असणार, दरोडेखोर असणार, नरभक्षक असणार. हे बघ पद्मसेना, आपण त्या भागात कधी जात सुद्धा नाही. माझी एवढी इच्छा पूर्ण करा. म्या सांगते हाय तर काळजी घेईन म्या. जशी तुझी इच्छा. अहो तुम्ही तिचं काय ऐकता आहात? हे बघ रेवती, उद्या काही घडलं तर तिने आपल्याला दोष द्यायला नको. सुखरूप जाऊन येशील ना? होय माते, तुम्ही काळजी नका करू. ये जाऊन. गुरुदेव, काय वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये? ज्या अर्थी मातेनं दृष्टांत दिलाय त्या अर्थी काळजीचं कारण नाहीये. पण गुरुदेव, काळजी पूर्णपणे मिटली आहे असं दिसत नाही. आज जे देव देवी देवता सहाय्यभूत होत आहेत त्याच्या मागे काही कारण असणार आहे. त्याचाच मी शोध घेतो आहे. परंतु श्री महादेव, पार्वती देवी यांनी काय ठरवलंय हे समजू शकत नाही. म्हणजे शनिदेव यांची नाराजी आहे, ती दूर झालेली नाही. श्री शनिदेव ह्यांची लीला समजणं अवघड आहे. ते काय कसं घडवतील हे सांगता येत नाही. पण विक्रम सुरक्षित परत येईल ना? काळजीचं कारण नाही. गुरुदेव, विक्रम परत आला की पूजा अनुष्ठान काहीतरी उपाय करा. उज्जैन नगरीमध्ये तुळजाभवानी येते आहे, ह्यापेक्षा वेगळे अनुष्ठान काय हवे? तिचे स्वागत आनंदानं करूया. मातृस्वरूप आहे ती, सगळ्यांचा सांभाळ करेल. गुरुदेव, आम्हीही आश्रमात येऊ आणि श्री शनिदेवांच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. आपले स्वागत आहे. आपण गुप्तपणे राज्याच्या बाहेर आलो आहोत. पण यानंतरचा प्रवास अधिक महत्त्वाचा असेल.
महाराज, तुळजापूरच्या दिशेने जात असताना आपल्याला कुणीही ओळखणार नाही, कारण विक्रमादित्य महाराज असे जातील अशी कल्पनाही कुणी करणार नाही. पण तुळजापूरमध्ये मुख्य जे कोणी असतील त्यांना आपली ओळख सांगावी लागेल. त्याचं नियोजन मी करतो. प्रधानजी, तुम्ही सोबत आहात म्हणून गोष्टी सोप्या आहेत. महाराज, आपण या वाईट दिवसातून बाहेर आलात की आम्हालाही समाधान आहे. तेही साध्य होईल. चला निघूयात. चला. लई लांब आलोय आपण. हो, गुरुदेवांनी सांगितलंच होतं की श्री महादेवांचं मंदिर दूर आहे म्हणून. पर अहो, आपण पोहोचणार कधी, दर्शन घेणार कधी आणि माघारी परतणार कधी? तुला कंटाळा आला आहे का? अहो तसं नाही, पर जे हाय ते बोलून दावलं म्या. हे बघ, एकदा संकल्प केला आहे ना, मग मागे वळून पाहायचं नाही, फक्त पुढे जात राहायचं. आणि श्री महादेव आहेतच, तेच आपली काळजी करतील. तुमच्यासारखं मला थोडंच बोलायला येतंय. तुम्ही म्हणाल तसं दिस मावळ्याच्या आत आपण पोहोचलो म्हणजे लय झालं. पोहोचू ग, तू काळजी करू नकोस. अहो, पर सांगते दुधाचा हंडा घेतलाय, दूध चांगलं राहायचं का, नाहीतर नासून जायचं. शुभ बोल कुसुम, चल आता, वेळ नको घालवायला. हे श्री भालचंद्राय, तुमची भक्त तुमच्या दर्शनासाठी इथे येत आहे, पण तिला या मंदिराचा मार्ग सापडणार नाही. मी स्वतः तिला जाऊन इथे येण्याचा मार्ग दाखवतो. जो शिवभक्त आहे त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. पद्मसेनेची भक्ती मला ठाऊक आहे. अतिशय निर्मळ मनाच्या या कन्येला मला सहाय्य करायला निश्चित आवडेल. थांबा. नमस्कार. मला आपल्याला एक विचारायचं आहे. विचारू का? होय, विचारा की. आम्ही वनात असलेलं श्री महादेवांचं प्राचीन मंदिर शोधतो आहोत. तुम्ही सांगू शकाल का ते कुठे आहे? हा, ह्या इथनं सरळ गेला का नाही, तिथंच आहे. खरंच? हा, मी तिथंच दर्शन करून आलो आहे आता. अहो बाबा, बरं झालं भेटलात तुम्ही. हो, तुमचे खूप खूप आभार. हवीत साधू संन्यासी अशी येतात. बरं, तुम्ही कस काय इथं ह्या एवढ्या आडरानात? माझी एक इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही श्री महादेवांचे दर्शन घ्यायला आलो आहोत. असं आहे वय. माझं महादेव आहे तर का नाही, लय भोळ आहे. तुमची इच्छा पुरी करतालच. हा, नग नग सोनं नग मला. अहो, राजकन्या हाय ही.
देते सोनं तर घ्या. असं म्हणताय. बरं द्या मग. कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू दुष्टान येते. कुसुम, आपण चालतच जाऊया. जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा, जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा, जय जय शनी देवा, जय जय. कुणी आहे पोर?